आज मी तुम्हाला फायनान्समधले 2 चांगले पर्याय देणार आहे मित्रांनो. पण तुम्हाला फक्त एकच निवडायचं आहे. ऑप्शन ए किंवा ऑप्शन बी. आणि सर्वात महत्त्वाचं व्हाय? का? नमस्कार मित्रांनो, मी संदीप घायळकर, फायनान्स एज्युकेटर आणि व्ही-आर-जी वेल्थ अकॅडमीचा विद्यार्थी. आजचा प्रश्न खूप सिंपल आहे. समजा तुमच्याकडे दर महिन्याला ₹5,000 इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आहेत. तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. ऑप्शन ए एस-आय-पी. तुम्ही दर महिन्याला ₹5,000ची एस-आय-पी सुरू करता. याचा फायदा रेग्युलर इन्व्हेस्टमेंट, मार्केटच्या चढाव-उतारांमध्ये डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टिंग, लाँग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी उपयोगी, कंपाऊंडिंगचा फायदा घेण्याची संधी. म्हणजे मी मार्केटची परफेक्ट टायमिंग शोधणार नाही. मी टाईमला माझ्या बाजूने काम करू देणार. आणि ऑप्शन बी, आधी मोठी रक्कम जमा करणे. तुम्ही म्हणता आत्ता इन्व्हेस्टमेंट नको, आधी मोठी रक्कम जमा करतो आणि नंतर इन्व्हेस्ट करतो. याचा फायदा असा की आधी एक मोठा फंड तयार होतो. इन्व्हेस्टमेंट तयार करण्यापूर्वी अधिक रिसर्च करता येते. स्वतःच्या गोलनुसार प्लॅनिंग करता येते. पण एक प्रॉब्लेम आहे. नंतर करतो हा शब्द कधी-कधी वर्षानुवर्षे चालतो. तर माझा चॉईस सांगू तुम्हाला, जर माझ्याकडे लाँग टर्म गोल असेल आणि माझी फायनान्शियल सिच्युएशन योग्य असेल, तर मी ऑप्शन ए रेग्युलर एस-आय-पीलाच प्रेफरन्स देईन. कारण माझ्यासाठी परफेक्ट टाईमपेक्षा कन्सिस्टंट टाईम जास्त महत्त्वाचा आहे. पण लक्षात ठेवा मित्रांनो, एस-आय-पी हा गॅरंटेड रिटर्न देणारा पर्याय नाही. इन्व्हेस्टमेंट निवडताना तुमची रिस्क कॅपॅसिटी, गोल आणि टाईम होरिझॉन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यातून आपण काय शिकतो? फायनान्समध्ये नेहमी एकच योग्य उत्तर नसतं. योग्य पर्याय तुमच्या गोल, रिस्क आणि फायनान्शियल सिच्युएशनवर अवलंबून असतो. पण एक गोष्ट नक्की, डिसिजन न घेण्यापेक्षा योग्य माहिती घेऊन ॲक्शन घेणं अधिक महत्त्वाचं असतं. आता तुमची वेळ. समजा तुमच्याकडे दर महिन्याला ₹5,000 आहेत. तुम्ही काय निवडाल? ऑप्शन ए रेग्युलर एस-आय-पी की ऑप्शन बी आधी मोठी रक्कम जमा करणे? कमेंटमध्ये ए किंवा बी लिहा. फक्त चॉईस नको मित्रांनो. तुम्ही तो पर्याय का निवडला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा कमेंट पाहून मला तुमची फायनान्शियल थिंकिंग समजेल. चला तर मग लर्न, इन्व्हेस्ट, ग्रो अँड अचीव्ह. थँक यू सो मच.